ओम शांती. 19 एप्रिल 1971ची ही अव्यक्तवाणी. या अव्यक्तवाणीचे टायटल आहे त्याग, तपस्या आणि सेवेची परिभाषा. बापदादा म्हणतात, पूर्ण ज्ञानाचा सार 3 शब्दांमध्ये समावलेला आहे: त्याग, तपस्या आणि सेवा. या तीनही शब्दांची धारणामूर्त बनणे म्हणजे संपूर्ण ज्ञानमूर्त आणि संपूर्ण गुणांनी मूर्त बनणे. निरंतर त्यागवृत्ती आणि तपस्या मूर्त बनून प्रत्येक सेकंद, प्रत्येक संकल्पद्वारा प्रत्येक आत्म्याची सेवा करायची आहे. त्याग आणि तपस्याची शक्तीचे आकर्षण दुरूनच प्रत्यक्ष दिसले पाहिजे. जसे स्थूल अग्नी व प्रकाश अथवा गरमी दुरूनच दिसते वा अनुभव होते, तशीच तपस्या आणि त्यागची झलक दुरूनच आकर्षित करायला पाहिजे. प्रत्येक कर्ममध्ये त्याग, तपस्या प्रत्यक्ष दिसली पाहिजे. तेव्हाच सेवेमध्ये सफलता मिळेल. तीनही सोबत असल्याने मेहनत कमी आणि प्राप्ती जास्त होते. वेळ कमी लागतो आणि सफलता जास्त होते. ज्ञानस्वरूपची निशाणी अशी दिसेल की त्याचा एक एक शब्द शक्तिशाली असेल आणि प्रत्येक कर्म यशस्वी असेल. संपूर्ण श्रेष्ठ ज्ञानाची प्राप्ती, प्रत्यक्ष प्राप्त होण्याचा अनुभव पण आताच करायचा आहे. असे नाही की या ज्ञानाची प्राप्ती भविष्यात होते. नाही, वर्तमान वेळी ज्ञानाची प्राप्ती, आपल्या पुरुषार्थाची सफलता आणि सेवामध्ये सफलताचा अनुभव होतो. बुद्धीची स्मृती वा दृष्टीच्या शिवाय आत्मिक स्वरूपच्या आणि काहीच दिसले नाही पाहिजे. असे निरंतर तपस्वी बनायचे आहे. कोणतेही संस्कार स्वभाववाले, मग ते रजोगुणी असो की तमोगुणी आत्मा असो, संस्कार वा स्वभावाच्या वश असो, मुलांच्या पुरुषार्थाच्या परीक्षेच्या निमित्त बनलेल्या आहेत. पण प्रत्येक आत्म्याच्या प्रती सेवा अर्थात कल्याणाचा संकल्प वा भावना उत्पन्न असली पाहिजे. असे सर्व आत्म्यांचे सेवाधारी अर्थात कल्याणकारी बनायचे आहे. दुरूनच दिसते की हे ब्रह्माकुमार आहेत. आता ब्रह्माकुमाराच्या बरोबरच तपस्वी कुमार दुरूनच दिसले पाहिजे. जसे स्थूल नशेमध्ये राहण्यावाल्यांचे चालणं आणि डोळे दिसतात की हे नशेमध्ये आहेत, तसेच मुलांचे वागणे आणि चेहऱ्यावरून ईश्वरीय नशा आणि नारायणी नशा दिसला पाहिजे. चेहराच मुलांचा परिचय देणारा पाहिजे. अनेकांना असे वाटते की ज्ञान गुप्त आहे, बाप गुप्त आहे, तर धारणा पण गुप्तच आहे. ज्ञान गुप्त आहे, बापही गुप्त आहे, पण त्यांच्याद्वारे जी धारणांची प्राप्ती होते ते गुप्त असू शकत नाही.
धारणांना प्राप्तींना प्रत्यक्ष रूपात दाखवायला पाहिजे, तेव्हा प्रत्यक्षता होईल. थोडा जरी संस्कार राहिलेला असला तर तो धोका देईन. ताजधारी तर भविष्यात बनतील, पण भट्टीमध्ये लाईटचे ताजधारी बनून जायचे आहे. सर्व्हिसच्या जबाबदारीचा ताज या ताजच्या बरोबर स्वतःच प्राप्त होतो. म्हणून मुख्य लक्ष या लाईटच्या ताजला धारण करण्याकडेच ठेवायचे आहे. जसे तपस्वी नेहमी आसनवर बसतात, तसेच मुलांची एकरस आत्माची स्थितीचे आसन नेहमी असले पाहिजे. या आसनला सोडायचे नाही. प्रत्येक कर्मेंद्रियाने देह अभिमानाचा त्याग आणि आत्माभिमानिकीची तपस्या प्रत्यक्ष रूपात दिसायला पाहिजे. कारण ब्रह्माच्या स्थापनेचे कार्य तर चालतच आहे. ईश्वरीय पालनाचे कर्तव्य पण आता चालत आहे. तपस्याद्वारा तमोगुणला भस्म करायचे आहे. ओम शांती.